एखादी किल्ला जिंकला होता एनसीसी उल्वे संघानं. जनमान शेडूंग संघानं शेवटच्या क्षणाला सामना फिरवला आई गावदेवी बेलवली संघासमेत आणि तो सामना जिंकून इथपर्यंतचा प्रवास आहे. दोन खेळाडू सज्ज झाले. स्ट्रायकर एंडला आपण खेळाडू पाहते प्रतीश पाटील आणि त्याला साथ देते चंदन मडवी. शेडूंग आणि उल्वे या दोन संघामध्ये ही लढत. दोन पंच सुद्धा सज्ज असतील. रात्रीचे वाजलेत 9:30 आणि तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते. 4 षटकांची ही लढत आहे. 4 ओव्हर मॅच. लक्ष असू द्या दोन्ही संघांचे संघनायक. जाऊया आपण मैदानावरती. दोन्ही संघांना खूप साऱ्या दिव्य शुभेच्छा आणि सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋतिक पाटील इथे सज्ज होईल. 24 लाईव्ह ची टीम आमच्या समवेत आहे. सूरज हातमोडे आम्हाला जॉईंट स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू बीमर. पंचांचा इशारा येते आणि त्याला चोख प्रत्युत्तर आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे. बीमर नो बॉल. मिळणार चौकार. थँक्यू सो मच. तडाख्या सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण नो पाहिला आणि त्याच्यावरती तडाखा आपण प्रतीशचा पाहिला. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख फलंदाजी प्रतीशशी राहिल्या आणि ते सुरुवात दणक्यात केल्या. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका चौकार आलाय. फ्री हिटचा चेंडू असेल. थोडासा दबावाखाली वावरताना ऋतिक पाटीलला आपण पाहते. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून गेला. पंचांचा इशारा आला. चेंडू इथे वाईड आणि 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहे ते अजूनही एकही चेंडू फेर आला नाही आणि एकूण धावा आहे त्या 6 धावा बिनगडी बाद असताना ऋतिक पाटील मागच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं षटक फेकलं. धावा फक्त 9 खर्चल्या होत्या. इथे मात्र थोडासा महाग ठरते. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सुरेख फटका. स्क्वेअर कट ज्याला म्हणतो. प्रतीश पाटीलची इथे जादूगरी आपण पाहते फलंदाजीमध्ये. आतापर्यंतचा प्रतीशच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहिला चेंडू इथे फेर आला. लीगल आला आणि इथे आपण पाहते त्याच्यावरती सुद्धा चोख प्रत्युत्तर देत असताना चौकार आले. एकूण धावा बनल्यात. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा फलंदाजी करत असताना उल्वे एनसीसी संघ. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र प्रयत्न फसलाय. यष्टीरक्षकांना आपलं काम चोखपणे बजावलं. अशा पद्धतीचं कमबॅक पुनरागमन करण्यासाठी ग्रामीण टेनिसचे हे खेळाडू नेहमी ओळखले जातात. इथे मागचे काही चेंडू आपण पुढे टाकण्याचे प्रयत्न होते. एक चेंडू शॉर्ट होता. त्याच्यावरती सुद्धा चोख प्रत्युत्तर उत्तर देत असताना आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र हा चेंडूवरती चकले फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढचा चेंडू येईल. हा फटका सुरेख आहे. बॅटच्या मधोमध चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. पहिला मोठा फटका. प्रतीश पाटीलच्या बॅटमधून षटकार. ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे आमदार चषक 2025 डीजेच्या माध्यमातून त्यांचं संगीत आहे. जनमान शेडूंग आणि एनसीसी उल्वे या दोन संघांमध्ये लढत आणि प्रतीश पाटील ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो, ज्यांनी संघ बांधला आणि इथे जबरदस्त फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पुढचा चेंडू येईल. आणि इथे फलंदाज बाद आहे. बॅटची एज आणि निश्चितच इथे फलंदाज बाद येईल. पहिला धक्का, पहिला हादरा आपण पाहते ऋतिक पाटील या गोलंदाजानं दिलाय. प्रतीश पाटील येईल माघारी.
आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू संपलेत, 1 षटकार 2 चौकार प्रतीक्षा मी पाहिल्या. मात्र त्यानंतर ऋतिक पाटीलचा कमबॅक सामना 4 षटकांचा आहे. इथे आपण निश्चितच पाहतोय आमच्या मामा मच्छिंद्र पाटील, त्यांचं सुद्धा इथे खूप खूप स्वागत. जाऊया आपण मैदानावरती पुन्हा एकदा. सुरेख फटका आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि इथे चेंडू जाईल वन बाव सीमा पार. आणखीन एक चौकार. एकूण धावसंख्या फलकावरती 20. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये NCC उल्वे संघ मैदानावरती खेळते. त्यांच्या विरुद्ध जय हनुमान शेडुंग संघ. ज्या शेडुंग संघानं मागच्या सामन्यामध्ये 66 कुठल्या तर 55 धावा चेस करून इथपर्यंतचा प्रवास आहे. उल्वे संघाचा मागे क्षेत्ररक्षक मिड विकेटला येईल. साहिलनं चेंडू उचलला, तत्पूर्वी दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. महागडा ठरला पहिल्या षटकामध्ये ऋतिक पाटील. पहिल्या षटकाची इथे झाली समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या टोटल 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना उल्वे संघ. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या 22. एक गडी बाद झाला. प्रतीश पाटील आला माघारी. 5 मध्ये बनवल्या 14. तिथे जबरदस्त झेल टिपला रवी दुर्गेनं, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकारेचा समावेश होता. चंदन मडवीला पहिल्या षटकामध्ये संधी मिळाली नाही, मात्र आता संधी मिळेल या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. दुसरं षटक घेऊन साहिल खेत्री. चला सामना सुरू करायचे. शेडुंग संघ थोडासा फास्ट क्रिकेट खेळायचंय. तुम्हाला प्रेमाची विनंती आहे. घड्याळाकडे जर आपण पाहिलं 9:37 झालेत. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील खरं तर ही 30री लढत आहे आणि यानंतर सुद्धा मोठ्या लढती आपल्याला डी ग्रुपच्या पाहायला मिळतील. 2 संघ नायक सिद्धू 11 कैरे आणि मोठा खांदा या दरम्यान लढत असणारे पुढची. सरळ बॅटना चेंडू खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनादेव. एकदा विद्या नक्की मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवायचं असेल तर निर्धाव चेंडू फेकणं तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं आणि विकेट्स तुमच्या धाव्यांवरती रोख लावतात आणि तेच प्रयत्न इथे होतील का? गोलंदाजांना इथे दबावाखाली फलंदाज आणतील का? ही सुद्धा चर्चा आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आलेल्या 22 आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात सिंगलनं झाल्या. राऊंड द विकेटनं साहिल. बॅटच्या टो एंडला चेंडू मागे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येईल. एक धाव नक्की मिळेल. थोडासा फंबल आहे, मात्र नकार दिलाय फलंदाज चंदनला. आदेशनं धाव मिळणार फक्त 1. मागच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आहेत. 24 धावा बनल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आमदार चषकाची ही क्रिकेटची स्पर्धा आजची 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीतील ही लढत आपण पाहते. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. साहिल केतरी 2 चेंडू फेकलेत. आतापर्यंत चांगला राहिलाय परफॉर्मन्स, मात्र येणारे 4 चेंडू कसे असतील? स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळते आदेश खारकरला आपण पाहते. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. मिळणार इथे चौकार. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 28. 28 धावा. एक गडी बाद झालाय. राऊंड द विकेट. जोरदार अपील केली गेली. अपिलामध्ये उत्साह आपल्याला खूप पाहायला मिळाला, मात्र थोडा साईड फॅक्टर चेंडूमध्ये. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. इथे पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा आला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. जबरदस्त आतापर्यंत हे षटक राहिले. मी तर म्हणेन 4 मध्ये 6 खर्च झालेत. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. NCC उल्वे संघ फलंदाजी करतोय. चंदन मडवी आणि आदेश खारकर. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप गरजेची असते. भागीदारी तुम्हाला रचावी लागेल जेव्हा पहिल्या षटकामध्ये विकेट जातात आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये निश्चितच सेट होण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसतो आणि त्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्की येईल, एकापेक्षा जास्त काही नाही.
या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलक पुढे सरकलं. 5 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये संपलाय. 29 29 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. साहिल खेत्री मैदानावरती आपण पाहते. गोलंदाजीसाठी ऋतिक पाटील महागडं ठरल्यानंतर जबाबदारी होती आणि ती जबाबदारी ओझ पेलताना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेट. स्लोअर वन होता. पिक केले चेंडू बॅटच्या मधोमध इथे आपण पाहिला होता, मात्र टाइम करता आला नाही आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात होता. फलंदाज बादिल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहिले 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. याच चंद्रकांत भगत मोठा खंदा यांना विनंती करेन आपण यायचं या क्रिकेट मंचावर. दोन षटकांची ते समाप्ती झाली. चांगला फटका होता, मात्र थोडीस गतीमध्ये परिवर्तन होता. बॅटवरती चांगल्या प्रकारे आला, मात्र टाइम करू शकला नाही. उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे इथे लॉंग ऑनला खेळाडू होता, झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद झाला. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकामध्ये धावा बनल्या. टोटल 29 29 धावा धावसंख्या फलकावरती बाद झाला प्रतीश. याच दरम्यान पाटील बंधू शेडूम समर्थ वडापाव यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कुंदन चंद्रकांतजी भगत मोठा खांदा यांना विनंती करेन आपण यायचंय. मच्छिंद्रजी फडके आपलं खास स्वागत करण्यासाठी आपली वाट पाहत आहे. धन्यवाद. 29 धावा 2 गडी बाद झालेत. 4 षटकांची ही लढत आहे. चला फास्ट खेळायचं. मी शेडूम संघाला पुन्हा एकदा विनंती करेन. गोलंदाजीसाठी गोलंदाज दर्शन पाटील मागच्या सामन्यामध्ये 1 षटक फेकलं होतं, 11 खर्च केल्या होत्या आणि 3 गड्यांना माघारी धाडणारा हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा जिंकला होता. मात्र इथे सामना दुसऱ्या फेरीतील सामना आहे. इथे आपण पाहते दर्शन पाटील. पहिला चेंडू चंदनसाठी होता, पॉइंटला क्लिअर करतोय. कोणी क्षेत्ररक्षक नाही, पाटला केला जाईल, मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषे पलीकडे मिळणार चौकार. सचिनजी भगत मोठा खांदा यांना विनंती करेन आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर. 5 चेंडू आतापर्यंत चंदन खेळलाय. 10 धाव्यांचं योगदान आहे, ज्यामध्ये 2 सिंगल 2 चौकारांचा समावेश आहे. आदेशनं सुरेख साथ दिली, 4 मध्ये 7 बनवल्या. मात्र आता यश मडवी त्याला साथ देईल का? नॉस्ट्रायकर एंडला उभा आहे, स्ट्रायकर एंडला चंदन मडवी. चंदनचं आता थांबणं 4 षटकामध्ये उल्वे संघासाठी खूप गरजेचं आहे आणि तसे घडेल का? दर्शन पाटीलकडे ती क्षमता आहे, विकेट घेण्यासाठी तो येतो. विकेट टेकर गोलंदाज आहे शेडूम संघाचा. हा फटका सरळ बॅटना लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग गजानन होते त्या ठिकाणी. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झालेत आणि 2 धावा इझिली कंप्लीट. या 2 धावेने संघ पोहोचला 35 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. दर्शन पाटील मागचा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीनं होता. आता सरळ बॅटनं खेळण्याचा चंदनचा प्रयत्न. ऑफस्टिकचा पहिला चेंडू बाहेर होता. हा चेंडू आपण विकेट टू विकेट पाहिला आणि स्टंपला अटॅक करण्याचे प्रयत्न आता सुरू झालेत. चंदनला थांबवणं गरजेचं आहे. 35 धावेंपर्यंत मजल मारल्या आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना उल्वे संघाला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटनं धावा बनतायत, मात्र इथे प्रयोग चालत नाहीत क्रिकेटमध्ये आणि तेच घडले. तरी सुद्धा 2 धावा आहेत. नजरेसमोरून धावा चोरणं तुम्हाला आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट खास करून तुम्ही 4-5 षटकांचे सामने खेळता आणि ते लेगबायच्या स्वरूपामध्ये आल्या 2 धावा. या 2 धावेनं संघ पुढे सरकला. 37 रन ऑन अ बोर्ड. 37 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत राहिले. दर्शन पाटीलला निर्धाव चेंडू फेकावे लागतील. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ संपलाय, मात्र फक्त आपण 4 निर्धाव चेंडू पाहिले, ज्यामध्ये 2 विकेट्स आणि 2 डॉट होते. जबरदस्त चेंडू होता. खोदून काढते चेंडूला. 1 धावा निश्चित मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. कमबॅक करताना दर्शन दिसतोय, कारण ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर सिंगल डबलनं जास्त फरक पडत नाही आणि एका धावेनं संघ पुढे सरकला. 38 धावा 2 गडी बाद झालेत. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू या डावामध्ये बाकी आहेत आणि किती धाव्यांपर्यंत मजल मारेल पहिल्या सत्रामध्ये उल्वे संघ, ही सुद्धा चर्चा केली जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं दर्शन पाटील येईल. स्ट्रायकर एंडला यश खेळतोय.
यासाठी हा चेंडू थांबवलं, सन्मान दिले चेंडूला. एक धाव तर नक्की आहे आणि एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा 39. 39 आहेत. 2 गडी बाद झाले. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 4 षटकांची ही लढत आहे. तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जशी रात्र पुढे सरकेल तशी प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढेल आणि सामने इथे आपल्या भेटीला येतील. सिद्धू 11 कैरे विरुद्ध मोठा खांदा. दोन्ही संघाने एक संपर्क साधा. तिथे आपण खेळाडू पाहते एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव्या दुसरी साठी निघाले. तू मे मिसअंडरस्टँडिंग आणि इथे मात्र फलंदाज बाद. थोडासा घसरला खेळाडू आणि त्याचा फायदा उचलते जय हनुमान शेडुंग. तिसरा गडी बाद येईल. यश येईल माघारी. 3 षटकांची झाली समाप्ती आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या टोटल 40. 40 धावा, 3 गडी बाद. इथे NCC उल्वे संघ. थँक्यू. याच दरम्यान राजेशजी माजी नगरसेवक खलापूर यांचं इथं आगमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर संजयजी गायकर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बारदोली बेलवली यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आदरणीय सुरेशजी पाटील कैरा जिल्हा परिषद सदस्य यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यायचंय आपण सुरेशजी पाटील जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश सुरेश पाटील त्यांचे चिरंजीव त्यांनीही यायचं आहे. क्रिकेट मंचावर आपण पाहतोय की पाहुण्यांची मांदी आळी. या स्पर्धेला सर्व मंडळी आवर्जून भेट देत आहेत. हे भव्य आयोजन दमदार आमदार माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या नावाने गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2025चं हे भव्य पर्व आणि या पर्वामध्ये आपण स्टेजवर अनेक मान्यवर पाहतोय. इनिंग ब्रेकमध्ये आपण या सर्वांचा सन्मान करणार आहोत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू मनोहर भाई. थँक्यू सो मच परशुराम सर. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, खराब चेंडू मित्र म्हणेन क्रिकेटमध्ये आणि त्याला इथे पुरेपूर फायदा उचललाय. चंदनला रोखणे इथे अशक्य झाले आणि चेंडू सीमारेषे पार. मिळणार चौकार. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 44 धावा आहेत. 50 धाव्यांकडे वाटचाल सुरू झाल्या. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चंदन मडवी एक हाती किल्ला लढवलाय. आतापर्यंत 18 धावा त्याने बनवल्यात. जबरदस्त इथे फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चौकारांचा समावेश आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. रोशन दुर्गेचा हा चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे फलंदाज बाद. चंदन येईल माघारी. धावा असताना 44-44. तर विनंती असणारे सिद्धू 11 कैरे संघाचा संघनायक आणि मोठा खांदा संघाचा संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं खूप गरजेचं आहे आणि स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघनायक उपस्थित राहणे गरजेचे आहे. जर एक संघनायक उपस्थित असेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक उपस्थित नसेल तर उपस्थित असणाऱ्या संघनायकाला टॉस विन दिला जाईल. नाणेफेकीमध्ये विजय दिला जाईल. लक्ष असू द्या. कारण मागचा सामना सुद्धा आपण पाहिला ज्यामध्ये उल्वे विरुद्ध पाली सामना झाला. पाली संघ उपस्थित नव्हता आणि उल्वे संघाला नाणेफेक विजय दिली गेली होती. लक्ष असू द्या. सिद्धू 11 कैरे संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा मोठा खांदा संघ. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. 44 लॉस ऑफ 4 विकेट्स. 44 धावा, 4 गडी बाद आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज जाईल मैदानावरती विवेक पाटील. इनॅट नंबर 6 आणि संकेत त्याला साथ देते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रोशन दुर्गे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. किती धाव्यांपर्यंत मजल मारेल इथे फलंदाजी करत असताना उल्वे संघ. सुरुवात तडाख्यात झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या 22, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण एकूण 11 धावा पाहिल्या. गोलंदाज तयार आहे ओव्हर द विकेटनं. रोशनचा हा चेंडू मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील मात्र चेंडूपर्यंत पोहोचता आले नाही. तत्पूर्वी 2 धावा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. या 2 धाब्याने संघ पोहोचलाय. एकूण धावा आहेत त्या 46 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या डावामध्ये प्रतीश बाद झाल्यानंतर आम्ही मोठा फटका षटकार पाहिला नाही. चौकार जरूर आले चंदनच्या बॅटमधून मात्र षटकार रोखलेत जय हनुमान शेडुंग संघाने. चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणामध्ये करत असताना रोशन दुर्गेला आपण पाहते ओव्हर द विकेट. सरळ बॅटनं पुन्हा एकदा मिस टायमिंग
मिडऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, बॅलन्स करेल बॉडीला, जज करेल आणि ते फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का एनसीसी उल्वे संघाला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. एकूण धावा आहेत त्या 46 धावा. 5 गडी बाद असताना उल्वे संघाला आपण पाहते चांगली गोलंदाजी राहिली. शेवटच्या क्षणाला कमबॅक करत असताना, पुनरागमन करत असताना जर्मन शेडुंग संघ मागचा सामना सुद्धा शेवटच्या क्षणाला फिरवला आणि जिंकला आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा पुनरागमन आहे. प्रतीश बाद झाल्यानंतर चंदनची चांगली फलंदाजी राहिल्या, मात्र त्याला कोणी साथ देऊ शकला नाही. तर निश्चितच आमचे मामा पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यासाठी पोहोचले. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. आणखीन एक धक्का इथे आपण पाहते. 6वा गडी बाद होईल. तुझ्या बैलाचे मालक आणि आजची रात्र त्यांची आणि निश्चितच खूप या स्पर्धेला योगदान देत असताना मच्छिंद्र पाटील त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 46 धावा बनल्यात, 6 गडी बाद झालेत. आपण मैदानाकडे पुन्हा एकदा जाऊया. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज येईल मिलिंद घरत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज होईल. ओव्हर द विकेट. आणि त्या 4 षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकामध्ये धावा बनल्या टोटल 46 आणि जिंकण्यासाठी 47 धाब्यांचं टार्गेट. हॅलो, ओके. याच दरम्यान आपण आता सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्या या क्रिकेट शृंखलेसाठी आवर्जून वेळ देत माननीय श्री राजेश भाई पार्टे, माझे उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक खालापूर यांचं इथं आगमन झालंय. मी सतीश भाई पाटील मुख्य आयोजक यांना विनंती करेन की राजेश भाईंचा सन्मान करायचा आहे. चला, नाणेफेकीसाठी पण दोन्ही संघांनी यायचं आहे. राजेश भाईंच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय कुंदनभाई भगत मोठा खांदा हे इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. कुंदनभाई भगत मोठा खांदा. राजेश भाईंच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. राजेश भाई, कुंदनभाई भगत यांचा सन्मान केला जातोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय सागर पाटील भाई कैरे यांचा आपण सन्मान करणार आहोत. सागर पाटील कैरे.
तसेच गणेशभाई पाटील कैरे यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. श्री समर्थ वडापावचे सर्वे सर्वा गणेशजी पाटील आणि संतोषजी पाटील या दोन्ही बंधूंना आपण इथे सन्मानित करणार आहोत. यायचं आहे. दोन्ही बंधूंचा सन्मान करणार आहोत आपण. मी संजय भाऊ गायकर यांना विनंती करेन की सन्मान करण्यासाठी यायचंय. माजी सरपंच दोन्ही बंधूंचा आपण सन्मान करणार आहोत. संजय भाऊंच्या शुभ हस्ते एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि माजी सरपंच संजयजी गायकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. या दोन्ही बंधूंना श्री समर्थ वडापाव KGF स्टार यश यांनी ज्यांच्या वडापाव सेंटरला भेट दिली होती, आदरणीय प्रकाशजी खेतरी शेडूम हे देखील इथे स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार. प्रकाशदादांचा सन्मान करण्याची विनंती मी संजयजी गायकर यांना करेन. प्रकाशजी खेतरी शेडूम, तसेच गजाननजी दुर्गे दादांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत. रमाकांतजी पार्ठे या त्याचबरोबर राजेशभाई पार्ठे विद्यमान नगरसेवक आणि माजी उपनगरसेवक यांच्या समवेत रमाकांतजी पार्ठे, राहुलजी पार्ठे, तेजसजी मगर येथे उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व उपस्थित मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि चला बोलूया सामन्याकडं. ओव्हर टू मनोहर भाई. थैंक यू सो मच. तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. मैदान के अंदर हम लौट जाएंगे. पहली गेंद लेकर गेंदबाज है तैयार. बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद थी, खोद कर निकला इस गेंद को. पीछे खिलाड़ी मौजूद है, एक रन तो मिल जाएगा. दूसरे की कोशिश से खतरा, डायरेक्ट हिट से काम बनता था. बाल बाल बचे यहां पर बल्लेबाज चेतन गायकर थे. डेंजर एंड के ऊपर चेतन को जाना था. जीतने के लिए टारगेट है 24 गेंदों में 48 रनों का है टारगेट. क्या मौका बनेगा मैदान में, यह भी देखने वाली बात है. पावर प्ले का ओवर बेशकीमती है. यहां पर गेम प्लान क्रिकेट में बेहद जरूरी हो जाता है, क्योंकि लड़ाइयां नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से. और वो षड्यंत्र मैदान के अंदर रचना होगा. 48 रनों का है टारगेट. गेंदबाज है तैयार. तेज रफ्तार से गेंद तीर की तरह सीधी निकली. डॉट गेंद की समाप्ति होती हुई शानदार आगाज होता हुआ बीच मैदान के अंदर इस ओवर का. चंदन मडवी को हम देख सकते हैं बल्लेबाजी में भी हाथ आजमाए और यहाँ पर गेंदबाजी में भी अच्छा प्रदर्शन करने की कोशिश जारी है. लेकिन शेडूम टीम भी जानती है एक बड़ा ओवर मुकाबले में पूरी तरीके से मुकाबला बदल देता है, और वही कोशिश करेंगे. लेकिन पावर प्ले का ओवर है. पावर प्ले में पावर कौन दिखाएगा. तेज अपील करी, तेज अपील थी. अपीलों में उत्साह हमने देखने को मिला. लेग स्टिक यहाँ पर लेग बाइस का एक रन आता हुआ हम देख सकते हैं. खाता खुलता हुआ. पहली गेंद के ऊपर 2 रन मिले थे, दूसरी गेंद डॉट थी और तीसरी गेंद के ऊपर यह सिंगल आता हुआ. 3 गेंदें गुजर चुकी है, लेकिन क्या लाजवाब ओवर घटता हुआ चंदन मडवी का. अभी तक रोक के रखा है, पकड़ कर रखा है, जकड़ कर रखा है, जंजीरें बांध कर रखा है. इन जंजीरों को तोड़ना होगा. अभी नहीं तो कभी नहीं. यहां पर आज जीत आपको सीधा सुपर 12 में पहुंचाएगी, और वही कोशिश मैदान के अंदर की जा रही है. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है. चंदन मडवी इस ओवर की चौथी गेंद लेकर चलेंगे. सामने होंगे बल्लेबाज ऋतिक पाटिल. बल्ले का किनारा है, खिलाड़ी मौजूद है, मौका बन जाएगा. पहला खिलाड़ी मैदान के बाहर. शेर की झलक सबसे अलग. और हमारे मच्छिंद्र फड़के जिनके माध्यम से हमें स्पोर्ट्स साइकिल भी यहाँ पर दी गई है, तो उनका भी तहे दिल से स्वागत है. पैसा तो सभी के पास होता है, लेकिन बड़ा दिल सभी के पास नहीं होता, क्योंकि जो छलकता है घड़ा वो आधा भरा होता है. सोना भी भट्टी में पड़कर ही खरा होता है.
और एक बात बता दो तुम्हें मेरे दोस्त, क्योंकि आदमी पैसों से नहीं कर्मों से बड़ा होता है, और ये बड़ा दिल वाला मचिंद्र भाई फटके हमारे बीच में मौजूद है, तो उनका भी तहे दिल से स्वागत है। मैदान के अंदर हम यकीनन लौट चलेंगे गेंदबाजी के लिए। गेंदबाज यहाँ से बिल्कुल तैयार है। पहले 4 गेंदें हमने देखी, 3 रन स्कोर कार्ड के ऊपर है और 1 विकेट खोया है। प्रेशर बनता हुआ, दबाव बनता हुआ बीच मैदान में। ओवर द विकेट से गेंद, तेज गेंद थी, बिल्कुल पड़ के सीधी निकली। डॉट गेंद की समाप्ति होती भी जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी का नजारा हमें देखने को मिला। चंदन मडवी के माध्यम से 4 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 3, 48 रनों का टारगेट है। 4 ओवर का यह मुकाबला है। यहाँ पर गेंदें बचेगी 47 का टारगेट है दोस्तों, माफ करना। ऊंचाई ज्यादा है, लंबाई नहीं मिली। खिलाड़ी तैनात है, आसान सा मौका गवाया। किसको जीवनदान आप दे रहे हो? दर्शन पाटिल, जिन्होंने पिछले मुकाबले में बेलौली क्रिकेट टीम के खिलाफ बेलौली के घरेलू मैदान के ऊपर जबरदस्त प्रहार किए थे, और उस खिलाड़ी को जीवनदान देना खतरों के खेलने के बराबर हो सकता है। पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर में रन बने हैं टोटल 4 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब 18 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 43 रनों की आवश्यकता। तो 18 गेंदें जीतने के लिए जरूरत है 43 रनों की आवश्यकता। चंदन मडवी पहले ओवर में रन खर्चा टोटल 4, एक खिलाड़ी को उन्होंने वापस भेजा था। आउट हो जाने वाले बल्लेबाज थे ऋतिक पाटिल, जिन्होंने पहली गेंद के ऊपर चलते बने थे, लेकिन दर्शन पाटिल को जीवनदान दिया बीच मैदान में। और यह खिलाड़ी कब तक खेलेगा नजरों में, जबरदस्त यह मुकाबला होगा। मुकाबला अब भी बन सकता है, क्योंकि यहाँ पर बड़ी पारियां खेलनी होगी बीच मैदान में, क्योंकि जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए। या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। वही भूख क्या नजर आएगी, यह भी देखने वाली बात है। मैदान के अंदर हम निश्चित तौर पर लोड चलते दोस्तों। जाएंगे दोस्तों मैदान में जीतने के लिए 42 की जरूरत। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी मौजूद, और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। जबरदस्त वापसी मैदान के अंदर करते हुए गेंदबाज है महेंद्र मडवी के माध्यम से, क्योंकि पहले ओवर में 4 आए थे और इस ओवर की बात करेंगे, पहली पर सिंगल, दूसरी पर विकेट है। टीम की रन संख्या टोटल बनी है 5 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। ओवर की 2 गेंदों के ऊपर केवल सिंगल है, 47 का टारगेट है, लेकिन यहां पर थोड़े से प्रेशर में आते हुए बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं जय हनुमान शेडूंग क्रिकेट टीम और उल्वे के बीच में ये दिलकश लड़ाई है। जबरदस्त क्रीडा प्रतियोगिता। भाई सतीश भाई, सरपंच सतीश भाई पाटिल सरपंच साहब, और उनके साथ में आतिश भाई मालूसरे, योगेश दादा पाटिल और हमारे अच्छे दोस्त शेखर पाटिल, इनका बेशकीमती योगदान है। बड़े स्ट्रोक की तलाश थी, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है। एक ही रन है। पूरी गावदेवी बेलौली क्रिकेट टीम, जिसमें विशाल पवार हो, आकाश सोरगे हो, राकेश महात्रे और पूरी गावदेवी टीम की ये पूरी सहयोग है, क्योंकि जब आप बड़ी टूर्नामेंट गांव में रखते हो, बड़े सक्सेस टूर्नामेंट रखना चाहते हो, तो सभी की मेहनत जरूरी हो जाती है। और पिछले 1-2 महीने से लगातार मेहनत है, और अजय पाटिल ने हमसे चर्चा भी की थी, आज चौथी रात है, सोए ही नहीं है। गेंदबाज तैयार, यह गेंद जाएगी ऑफ स्लिप के काफी ज्यादा बाहर से। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 7 रन बने। 40 रनों की अभी भी जरूरत है। क्या बड़े स्ट्रोक निकलेंगे, क्या बड़ा मौका बनेगा बीच मैदान के अंदर। जबरदस्त ये मुकाबला है।
राउंड द विकेट से ये गेंदबाजों ने पूरी तरीके से जकड़ पकड़ बना के रखी है। बीच मैदान में हम देख सकते हैं अच्छा मुकाबला चलता हुआ, लेकिन बल्लेबाजों को कोई मौके नहीं दिए। और यहां पर हम देख सकते हैं पूरी तरीके से प्रेशर में घिरती हुई जय हनुमान शेडुंग टीम की पारी। 7 रन बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली गेंदें बची है 14 गेंदें और जीतने के लिए 40 रन की है जरूरत। गेंदबाज तैयार, एक बार फिर से महेंद्र मडवी। लोअर फुल टॉस थी, पीछे खिलाड़ी मौजूद है। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं, जान लगा रहे टीम में। प्रतीश पाटिल का इंटरव्यू हमने देखा था ओले के मैदान के ऊपर। प्रतीश ने कहा था कि हम जान लगा रहे हैं मैदान में और जीतना टूर्नामेंट जीतना चाहते हैं, और वही कोशिश अब शुरू हो चुकी है। सुधाकर जी पाटिल भिंगार उप सरपंच साहब, इनके ओर से हर एक छक्के के लिए 1000 का इनाम है। लेकिन वो बड़े स्ट्रोक कब आएंगे, आशाएं अपेक्षाएं बनी हुई है। दूसरे की कोशिश, गेंद उठा नहीं पाए, तब तक 2 रन का इजाफा होता हुआ। 2 रनों की मदद से पारी आगे पहुंच जाएगी। रन बने हैं टोटल 10 रन। 37 रनों की अभी भी जरूरत है। आने वाली गेंदें 12 और जीतने के लिए 37 की आवश्यकता। क्या बात है, जिस खिलाड़ी ने इस गांव का नाम पूरे रायगढ़ में नहीं पूरे महाराष्ट्र में कोने कोने में पहुंचाया था, अजय पाटिल मिस्टर अज्जू, जिनके नाम के ऊपर पिछले कुछ दिनों में आंबिवली के मैदान के ऊपर अपने करियर की 5वीं बाइक जीती। और न जाने कितने आने वाली है। ढेर सारी शुभकामनाएं होंगे गावदेव बेलवली और अजय पाटिल के लिए। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। 12 गेंदों का खेल है बाकी, 12 में चाहिए 37 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला बनेगा मैदान में, यह भी देखने वाली बात है। गजानन पाटिल से उम्मीद है दर्शन पाटिल से जीवनदान के साथ खेल रहे इस बार आएंगे भावेश खारकर। पहली गेंद, ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिल जाएगी। मुकाबले में वापसी के ये संकेत है, मिल जाएगा छक्का। आने वाली गेंदें 11, 31 की है जरूरत। थैंक यू सो मच। पहली गेंद के ऊपर छक्का आया, मुकाबले में वापसी के संकेत दे रही है मैदान में। अंतिम गेंदें बचेगी 11 और जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल सम्मानीय अतुल पाटिल साहब कह रहे, इनसे हम गुजारिश करेंगे आइए आप मंच के ऊपर। आतिश भाई मालूसरे खास तौर पर आपको निमंत्रण भेज रहे, तो आइए आप मंच के ऊपर, आपका भी तहे दिल से स्वागत है। मैदान के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों। 11 गेंदें बची है, 31 की आवश्यकता। भावेश खारकर को दबाव में डालने की कोशिश मैदान के अंदर करी जा रही है। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। गुजारिश होगी सम्मानीय आकाश ठाकुर, बंटी ठाकुर कोपरा, हमारे शेखर पाटिल भाया आपको प्यार से निमंत्रण भेज रहे हैं और आपका स्वागत करेंगे दर्शन पाटिल छक्के के साथ। मुकाबले में वापसी है। पिछली 3 गेंदें 2 बड़े हिट हमने देखे, समीकरण बदल जाएगा। 9 गेंदें बचेंगे और जीतने के लिए 25 रनों की है जरूरत। पाटिल ने मुकाबला बदला है। जैसे कहते हैं ना कि एक दिन ऐसा काम करो कि नाम हो जाए, और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए। और जिस खिलाड़ी को क्या छूटा था मैदान में, दिल टूटा है मैदान में। अब यहां से उल्वे क्रिकेट टीम का मुकाबला बन चुका है दोस्तों। 9 गेंदें बचेंगे, 25 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। जब दुनिया कहते हैं कि अब कुछ नहीं हो सकता, वही सही समय होता है कुछ कर दिखाने का। अभी नहीं तो कभी नहीं। 9 गेंदें, 25 की दूरी, शेडोंग या फिर उल्वे टीम। बल्ले के निचले हिस्से में गेंद आई, बिल्कुल जोर से इस गेंद को खेलना चाहते थे। 1 रन तो आसानी के साथ है। फंबल गेंदबाज से
प्रेशर आपसे सब कुछ करवाता है, दबाव आपसे सब कुछ करवाता है और ये दबाव का नतीजा है 2 छक्के खाए। थोड़े से दबाव में नजर आए थे भावेश, 2 रन का इजाफा होता हुआ समीकरण बचेगा दोस्तों। आने वाली गेंदे बचेगी 8 और 23 रनों की अभी भी है आवश्यकता। 8 गेंदे 23 रन। चेक। याच दरम्यान संदेशजी शेडुंग यांच्याकडून हा जर सामना जिंकला तर शेडुंग संघासाठी खुश खबर आहे, 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल संदेशजी शेडुंग यांच्याकडून। जबरदस्त जबरदस्त तरीके से मुकाबला आगे बढ़ता हुआ। आने वाली गेंदे बचेगी 8 गेंदे 23 की आवश्यकता। भावेश कारकर के सामने है दर्शन पाटिल। दबाव है, दबाव भरा माहौल है बीच मैदान में। हम देख सकते हैं जैसे कहते हैं ना, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो। मजबूत इरादा मैदान के अंदर आपको करना होगा। अभी भी गेंदे बची है 8 और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। राइट आर्म ओवर द विकेट से भावेश तैयार। दर्शन के लिए गेंद, इस ओवर का यह तीसरा लंबा हिट, नंबर 3 फॉर दर्शन पाटिल। सोमस 7 गेंदे बचेगी, 16 रनों की जरूरत है और 23 रनों की जुझारू पारी। जब कैच छूटा था केवल 2 रनों के ऊपर 1 रन के ऊपर बल्लेबाजी थे, उसके बाद का यह प्रयास है। 7 गेंदे 16 की आवश्यकता। सुधाकर पाटील शेडुंग यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आहेत। धन्यवाद। कोर्ट मनोर जाएंगे दोस्तों मैदान में। 7 गेंदे 16 रन। प्रेशर सिचुएशन भावेश खारकर के लिए। दबाव भरा माहौल है, दबाव आपसे सब कुछ करवाता है दोस्तों। आप कितने भी बड़े खिलाड़ी क्यों ना हो, जब आप मैदान के अंदर होते हो तब आपके ऊपर प्रेशर होता है, दबाव होता है। आने वाली गेंदे बचेंगे 7 गेंदे 16 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अगर दिल में कुछ करने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। दर्शन पाटिल ऑन द फायर। समीकरण था दोस्तों 12 में चाहिए थे लगभग 31 रन। अब गेंदे बची है 6 और जीतने के लिए जरूरत है 10 की आवश्यकता। बारह गेंदों में 37 की जरूरत थी। इस ओवर में आए 27 आए और अब गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 10 की आवश्यकता। काम से बड़ा कोई धर्म नहीं होता और मेहनत से बड़ा कोई कर्म नहीं होता। अब मेहनत करनी होगी गेंदबाजों को, क्योंकि इस हालात में मुकाबला बन चुका है। याद रखना दोस्तों, जो झुक सकता है वो सारी दुनिया झुका भी सकता है। एक कैच ने सूरज मुकाबला बदल दिया। दर्शन को दिया गया जीवनदान मैदान के अंदर बेहद अहम था, क्योंकि एक कैच सब कुछ करता है। क्योंकि आप कैचेस विन द मैचेस, जैसे हम हमेशा कहते हैं। जिस तरीके से कुछ महीने पहले हमने मुकाबला देखा था बारबाडोस में, वो मुकाबला था भारत बनाम साउथ अफ्रीका। 6 में चाहिए थे 16 और उसके बाद एक कैच लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आया था और भारतीय क्रिकेट टीम ने लगभग 11 साल के बाद आईसीसी ट्रॉफी भारत में लाई थी। ये कैचेस करवाता है क्योंकि आपके पास अच्छे बल्लेबाज कभी कभी रन बनाता है, नहीं बनाता, कभी गेंदबाज विकेट लेता है, नहीं लेता, लेकिन एक अच्छा खिलाड़ी, अच्छा फील्डर आपके लिए हमेशा से रन बचाता है। और यही घटता हुआ मैदान में। कैचेस विन द मैचेस। कैच छूटा, दिल टूटा, लेकिन फिर भी मुकाबला दोनों तरफ अभी भी खुला है। मुकाबला यहां से भी बन सकता है। डरना मना है दोस्तों। यहां से उल्वे क्रिकेट टीम नेवर गिव अप। क्रिकेट में जैसे कहते हैं, कभी भी हार मत मानो। 6 गेंदे 10 की आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, शेडुंग या फिर उल्वे? राउंड द विकेट से सीधे बल्ले से खेला, सही सोच है, यह अनुभव है दोस्तों। यह अनुभवी खिलाड़ी है गजानन पाटिल। सिंगल लिया, दूसरे छोर के ऊपर चले गए। वो जानते हैं कि दर्शन पाटिल को गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। 5 गेंदे बचेंगे और जीतने के लिए 9 रन की अभी भी जरूरत है। कंपलसरी चेस आपको करना है दोस्तों मैदान में।
5 गेंदे जीतने के लिए 9 की आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा? मुकाबले में अभी भी दमखम बाकी है, क्या वापसी हो सकती है? कुछ डॉट गेंदे, दर्शन का विकेट, मुकाबले में मजा आएगा। 5 गेंदे 9 रन। ऑफ स्टिक के बाहर से गेंद गुजरी, दबाव सब कुछ करवाता है और ये दबाव घट रहा है मैदान के अंदर दर्शन पाटिल के ऊपर से। दर्शन के बल्ले से भी पहले रन नहीं निकले थे, पहले 5 गेंदों में दर्शन ने केवल 3 रन बनाए थे, लेकिन पिछला ओवर उनके नाम के ऊपर रहा। अब 5 गेंदे बचेंगे और जीतने के लिए जरूरत है 8 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं दोस्तों। आने वाली गेंदे 5 है और जीतने के लिए 8 रन की अभी भी जरूरत। कुछ डॉट गेंदे चाहिए, थोड़ा सा सलाह मशवरा प्रतीश पाटिल वो जानते हैं, हौसला अफजाई करनी होगी गेंदबाज के। 5 गेंदे 8। शॉट पे छल के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन तो आसानी के साथ है, दूसरे के लिए जरूर आएंगे और 2 रन का आसानी के साथ पूरे करते हुए 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ते भी वो जानते खतरा उठाने की आवश्यकता नहीं है, खराब गेंद का इंतजार करना है, सब्र रखना है, क्योंकि सब्र का फल हमेशा मीठा होता है। 4 गेंदे बचेंगे और जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता, क्योंकि खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी दिखाओ जब सामने बादशाह हो, जब सामने आपके मुकाबले में थोड़ी सी हावी है शेडूंग क्रिकेट टीम, खतरा मोल नहीं लेना चाहते। कोशिशें जारी है, सिंगल को बचाना है, डबल को बचाना है और यहां से किस तरीके से कप्तानी होगी यह भी देखने वाली बात है। आड़े बल्ले से घुमाने की कोशिश थी, लेकिन शरीर से गेंद दूर है, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई वाइट के लिए यहां से वाइट के लिए रिव्यू नहीं है दोस्तों। टीम की रन संख्या टोटल बनी है इस 1 रन की मदद से 42 बने और जीतने के लिए अभी भी 5 रन की जरूरत है। आने वाली गेंदें बचेगी 4 गेंदे और 5 की जरूरत। गेंदबाज है तैयार, राउंड द विकेट। ये अच्छी गेंद है, ये अच्छी गेंद है। क्या इस मुकाबले में अभी भी जान बाकी है? यहां से संकेत भोयर क्या मुकाबला बदलने की क्षमता रखते हैं मैदान में, यह भी देखने वाली बात है। अच्छा मुकाबला चलेगा बीच मैदान के अंदर, जबरदस्त लड़ाई है। 3 गेंदे और जीतने के लिए 5 की जरूरत। दर्शन पाटिल के लिए गेंद थी, 1 रन तो आसानी के साथ है, दूसरे के लिए क्या आएंगे? कोशिश जारी है, फंबल, मिसफील्ड, इसका नतीजा भुगत रही है। फील्डिंग में करी गई गलतियां यहां पर दोहरा रही है बीच मैदान में, 2 रन का इजाफा होता है। अब 2 गेंदे और जीतने के लिए 3 रन की अभी भी आवश्यकता है। यूं ही नहीं जीता था कछुआ खरगोश से, उसकी चाल धीमी थी पर लगातार थे, निरंतर थे। निरंतर आपको चलते रहना जरूरी हो जाएगा। आने वाली गेंदे बचेंगे, 2 गेंदे 3 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। जो लोग जोखिम उठाते हैं, वो हिम्मत रखते हैं, वही असली विजेता भी होते हैं। विजेता कौन होगा इस मुकाबले का? जबरदस्त ये लड़ाई है, जबरदस्त ये मुकाबला है। आने वाली 2 गेंदे 3 की आवश्यकता। और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ 1 गेंद और 3 की आवश्यकता। सो मच प्रतीश पाटिल ने क्या यह कैच नहीं मैच लपका है। अंतिम 1 गेंद जीतने के लिए 3 की आवश्यकता। हमारे मंच के ऊपर बिल्कुल चाय सर्व की जा रही है, क्योंकि जिंदगी हमेशा योगेश दादा मस्ती में जिया करो, बियर ठंडी और चाय गर्म पिया करो, और चाय की चुस्कियां ली जा रही है। हमारे विशाल पवार भी पिछले 3 रातों से सोई नहीं है, इतनी मेहनत है। चलो मुकाबला शुरू करना है। अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 3 की आवश्यकता। मुकाबला जीतने के लिए कंपलसरी चेस से हर हाल में बड़ा स्ट्रोक चाहिए। 3 रन इस मैदान के ऊपर रन भागकर चुराना इतना आसान नहीं बनेगा। चलो मुकाबला शुरू करना है। जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में शुरू जारी भी रखना है दोस्तों। हम प्यार से गुजारिश करेंगे क्योंकि हमारी भी एनर्जी जा रही है। अंतिम 1 गेंद और जीतने के लिए जरूरत है 3 की आवश्यकता।
जाएंगे दोस्तों बीच मैदान के अंदर। रील स्टार पत्रा पाटिल यहाँ पर जरूर मौजूद है। आइए पत्रा, मंच के ऊपर आपका तहे दिल से स्वागत है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। इंस्टा के ऊपर उनकी खास वीडियो उनकी शैली में नजर आते हैं, लेकिन मुकाबला भी उतना ही अहम है। अंतिम एक गेंद, 3 की आवश्यकता, सिर्फ तालियों की आवाज आनी चाहिए दोस्तों। अच्छा स्ट्रोक है, 1 रन तो आसानी के साथ है, दूसरा भी मिल जाएगा। तीसरे की क्या कोशिश होगी, तीसरे के लिए आएंगे। और यहां से मुकाबला जीता एनसीसी उल्वे। मुकाबला रहा टाई और यहां पर कंपलसरी चेस के कारण मुकाबला जीता एनसीसी उल्वे क्रिकेट टीम ने। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड। थैंक यू। तो इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच, क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा होता है। मुकाबला था 6 में 10, मुकाबला था 5 में 5, तब मुकाबला यहां से